आता काय करायचं, आता काय करायचं. 2000 पासून तर शरद पवार बेचैन झाले. 2022-23 मला वाटतं जरंगेचा जन्म कधी झाला या सगळ्या लफडे करण्याचा. जरंगेचा हे लफडे करण्याचा जन्म 2-3 वर्ष झाले. हा 2-3 वर्षामध्ये एक नवीन समोर आणलं. हे काय म्हणावं आता याला, हे काय ते चपटी. मॅडम तर फार सोप्या शब्दात म्हणतात चपटी. नाही ते सोंग म्हणा, दुखणं म्हणा, दुखणं, सोंग, चपटी, जे म्हणायचं ते म्हणणारे बाबा, कारण गुराख्याच्या भाषेमध्ये असे नाम दिले जातात. परंतु हे समोर आणण्यामागचा जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन हा होता की काही त्यांना शिक्षणाचं किंवा नोकरीतल्या आरक्षणाची गरज नाही, कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी त्यांचे त्या म्हणजे लोक हे जे मराठा भाऊ आहेत आपले, ते जास्तीत जास्त त्या पदांवर आहेत. परंतु राजकीय पद मात्र मिळण्याचं अवघड होऊन गेलं होतं 50%. म्हणजे राऊंड कधी हो, म्हणजे कधी हो. आता जिल्हा परिषदचे अध्यक्ष पाटील, देशमुख, आता जसं समजा आमचे गोरेगावकर होते, काय नाव त्याचं, भैया पाटील, त्याचा मुलगा जिल्हा परिषदला अध्यक्ष होता. आता त्याचं नेक्स्ट टर्म केव्हा हो. मग आता बौद्ध माणसाचं अध्यक्षपदी आले, मग त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचं अध्यक्षपदी आले, मग ओबीसीचंही आले, तोपर्यंत ते म्हातारा होऊन चालले. मग आता हे म्हातारपणाची बिमारी कशी दूर करावं आणि आपल्या घरीच कसे अध्यक्ष पद राहावं, ह्याच्यावर उपाय जे आहे ते अशा पद्धतीने काढण्यात आला. जरंगे नावाचं एक मुखवटा समोर करून, आणि हे पाहण्यात आलं की 2025च्या नंतर कोणी सुद्धा ओबीसी, कोणी सुद्धा भटका सत्तेमध्ये दिसला नाही पाहिजे. मग ते सहकाराच्या सत्तेतला असो, स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सत्तेमध्ये असो, हे नकोच. आणि म्हणून या घाणेरड्या राजकारणातून, या घाणेरड्या बुद्धीच्या राजकारणातून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि त्यांच्या मागे, मला कुणालाच म्हणायचं नाही शेपटीसारखं मागे पडणारे, कारण मला ते म्हणायचं नाही, मी काय तसे उपासात्मक बोलत नाही, पण उद्धव बरं का, तो उद्धव हे सगळे असे म्हणजे लिंबू टिंबू हे ते सगळे लोक एकत्रित करून जे आहे आमच्या म्हणजे आधी तर आमच्या प्रतिष्ठितांना घेरायचा प्रयत्न झाला. म्हणजे अगोदर कोणाला घेरलं, रिंगण केलं, रिंगण करायला लागलेत. रिंगण आधी माझ्या म्हणजे ज्या मुंडे कुटुंबानं महाराष्ट्राला खूप काही दिलं, भगवान बाबाच्या आशीर्वादानं, भगवान बाबाच्या विचारानं, भगवान बाबाचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अगदी साम्य आहे. त्यांना रिंगण करून त्रास देण्यात आला. का त्रासाचं काही कारण नव्हतं. कारण हेच होतं की 2 वंजाऱ्याच्या जर मंत्री झाले तर त्या वंजाऱ्याच्या दारावर कोण जावं, हा मुद्दा, ही आसक्ती, मानसिक आसक्ती, त्याच्यातून धनंजय मुंडेंना त्रास दिला. त्यानंतर त्रास कुणाला दिला, भुजबळ साहेबांना तसाच त्रास दिला. तशाच प्रकारे रिंगण करण्यात आलं. मग तो नियम म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशा 2 बॉटल हातात घेतल्या जातात आणि राजीनामा द्यावा लागत असतो. परंतु तोच मराठ्यांचा, मी हे म्हणत बघा, लक्षात ठेवा, आता तुमच्या जिल्ह्यात तीच भानगड आहे. तुम्हाला सांगतो, हा कोण आहे, नागेश आष्टीकर खासदार आहे. समाज कोणता आहे, मराठा आहे. मला सांगा, नागेश आष्टीकर किंवा शिवाजी माने कोणत्या पक्षात आहे, मराठा आहे. पक्ष कोणते असोत, ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जागा रिकाम्या करायच्यात. हा भटका भटकत राहिला पाहिजे, हा ओबीसी सत्तेतच आला नाही पाहिजे. ह्या घाणेरड्या उद्देशाने हे सगळे एकत्र येतात. हे एकत्र येऊन हे सगळं चालवलेलं षडयंत्र, सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला हे आहे या माध्यमातून की मग तिकडे धस असेल, शिवाजी माने असतील, आष्टीकर असेल, काय नागेश आष्टीकर असेल, हे सगळे वेळ बघून एकत्रित येत आहेत. आता मला सांगा, अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे, नागेश, कोण कोणाच्या जातीत जन्माला यावं, कोणाच्या पोटाला जन्माला यावं, हे कोणी ठरवलेलं नसतंय. नागेश, आपण पब्लिक सर्वंट हो. आष्टीकर, आपण पब्लिक सर्वंट आहात. आपण थोडं मर्यादा ओळखल्या पाहिजेत. नागेशनं कळमनुरी
कळमनुरी मोर्चात जे तेली समाजाचे भेंडेगाव येथे है ना, जे व्यक्ती आमचे काय नाव त्यांचं, तेली नाव काय त्यांचं, तर तेली समाजाची व्यक्ती मोर्चात गेली म्हणून ज्या प्रकारे गाव सगळं जाऊन कशा प्रकारचा त्रास झाला, काय झाला, हे सगळं झाल्याच्या नंतर नागेश आष्टीकरचं काम आहे की नाही तिथे जाऊन विचारणा करण्याची. हा नियम फक्त इतरांना लागू आहे, म्हणजे मराठा समाजावर आम्ही म्हणत नाही अन्याय कुणावर गेलं पाहिजे, पण तेलिये म्हणून जायचं नाही का, तेलिये म्हणून जायचं नाही का, तेलिये म्हणून दखल घ्यायची नाही का, तेलिये म्हणून सुरक्षित ठेवायचं का. ये नहीं चाले, ये नहीं चाले. मी ही प्रेस झाल्याच्या नंतर फार अगत्यानं लवकरात लवकर त्या तेली कुटुंबाकडे जायचंय आणि मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की जिल्हा पोलीस अधीक्षक मेहरबान, अशा प्रकारे सोशल मीडियावर जरी तुम्हाला दिसली असा अत्याचार तर तातडीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सोशल मीडियाच्या आधारे गुन्हे दाखल करून मुसक्या बांधा, अटक करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा मी करतो. मला सांगा, माझ्या वंजारी मंत्र्यांना, माझ्या माळी मंत्र्यांना, माझ्या म्हणजे जे कोणी आमचे मागास आहेत, भटके आहेत, त्यांना जो नियम आहे तो राधाकृष्ण विखे पाटीलला लागू आहे की नाही. राधाकृष्ण विखे पाटील सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर माननीय स्थानिक न्यायालयाने सांगितलं गुन्हा दाखल करा, क्रिमिनल प्रोसेस इश्यू करा, मग त्यांनी राजीनामा द्यायचा नाही. जस्ट बिकॉज ते मराठ्याचे आहेत, जस्ट बिकॉज ते मराठ्याचे आहेत, जस्ट बिकॉज ते मराठ्याचे आहेत. सांगायचं तात्पर्य ह्या अत्यंत वेदनादायक गोष्टी घडत आहेत आणि म्हणून मला हे म्हणायचंय की राधाकृष्ण विखे पाटील असोत की शासन असो, आमचे 3 लेकरं आमचे मेलेले आहेत, आमचे 3 पोटचे गोळे मेलेले आहेत. आणि का मेलेले आहेत? माझे 3 पोटचे गोळे आमच्या रक्ताचे, आमच्या हाडामासाचे. पहिला आमच्या रक्तामासाचा, आमच्या वंजाऱ्याचा भागवत कराड आमचा लातूरचा. तिथं कोण कोण भेटायला गेले? ती खासदार गेले का? नोकरी द्यायला गेले का? गेले नाही तर का नाही गेले? फक्त मराठ्यांच्या, आम्ही म्हणत नाही मृत्यूच्या बाबतीमध्ये वेदनादायी आहे, फक्त मराठ्यांचे गेले की तिथं घोषणा का? तर सगळ्या राजकीय पक्षातल्या मराठ्यांनी एकत्र यायचं, मुख्यमंत्री ब्राह्मणाचे दबाव टाकायचा, पाहिजे ते करून घ्यायचा प्रयत्न करायचा. हे नाही चालणार. जर माझे 3 म्हणजे वंजारी एक माझं भागवत कराड गेलेत, त्याच्यानंतर गोरक्ष देवडकर आमचे माळी समाजाचे, ते पिंपळनेर बीड मध्ये त्यांनी स्वतःचा जीव संपवलेला आहे. त्याच्यानंतर निवृत्ती यादव हे बीडचे आहेत, ते कोणत्या समाज, हे या तिन्हींनी ज्या प्रकारे स्वतःचं आयुष्य संपवलंय ह्याला कारणीभूत आहे 2 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय. मी सरकारला परत सांगत आहे, त्या तिन्ही कुटुंबाकडे ज्या प्रकारे तुम्ही इतर कुटुंबाकडे मराठ्यांचे म्हणून चाललात त्याच प्रकारे जायचं, नाहीतर 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयामुळे ही माणसं नेलीत, या जरंग्यामुळे नेलीत, हे सगळं न्यायालयासमक्ष मांडू. हे सरकारला आणि यंत्रणेला, त्यातले त्यात राधाकृष्ण विखे पाटलांना, त्यातले त्यात जे कोणी, कारण आता बघा मला माहिती नाही राधाकृष्ण विखे पाटलांचं पोर्टफोलिओ काय, ते समाज कल्याण मंत्री असल्यासारखंच काम करतात. आणि ते संजय शिरसाटला मला असं वाटतंय लोक विसरून जातील काही दिवसाच्या नंतर. सगळे शासन निर्णय काढताना कोणी बघितलं का? संजय शिरसाटांनी काढताना सगळं राधाकृष्ण विखे पाटील, पाटील है भाई पाटील है, लेकिन संविधान के सामने नहीं चाले भाई नहीं चाले. सांगायचं तात्पर्य, ह्या सगळ्या गोष्टींना आवाज जनतेतला, ह्या सगळ्या गोष्टींना संविधानाचा आधार घेऊन न्यायालयात गोष्टी ह्या बाबी उभ्या करण्यात येतील. आणि तुम्हाला सांगतो, कोणत्याच परिस्थितीत जरंगेची दादागिरी चालू दिली जाणार नाही. असंविधानिक प्रत्येक गोष्टीवर हरकत घेतली जाईल. सर्वपक्षीय मराठ्यांना मला विनंती करायची आहे, राजकारण्यांना, की तुम्ही हे सगळं असं करू नका. तुम्हाला मतदानाची गरज नाही का? जाहीर करून टाका. आम्ही